फोन आलाय का तो? नाही, याची मला माहिती नाही, कारण का मी प्रजासत्ताक दिनाच्या पक्षाचेही कार्यक्रम होते, त्याच्यानंतर मी चव्हाण सेंटरमध्येही गेले होते. त्याच्यामुळे मला घरी कोणाचे फोन आले ह्याची फारशी काय माहिती नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि शुभेच्छाने आज कालच्यापेक्षा त्यांची तब्येत आज खूप बरी आहे. डॉक्टरनी त्यांना 3-4 दिवस आराम करायला सांगितलं आहे. त्यांना घरी राहणं हे फारसं काही प्रिय नसतं आणि मला उद्धवजी अनेक वेळा चिडवतात की तुम्ही घरी त्यांना फारच त्रास देता म्हणून ते सारखे दौरे करतात. कालच उद्धवजींचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं आता त्यांना 4 दिवस घरात कंपल्सरी ठेवाच बांधून आता. त्याच्यामुळे ही इज मच बेटर. डॉक्टर्स क्लोजली मॉनिटर करत आहेत. त्यांना चेस्ट कंजेशन आणि खोकला झालेला आहे आणि तरी ते दौरे करत होते. आता 3-4 दिवस मुंबईत घरी काल टेस्टही आम्ही केल्या. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा इज मच बेटर. थँक्यू. नाही नाही, मी असल्या गोष्टी सांगत नाही बाय. दीज आर पर्सनल मोमेंट्स. त्याच्यामुळे खूप लोकांच्या प्रेमाने ज्या शुभेच्छा द्यायला फोन असतात आणि खरं आम्ही कुणाला सांगितलं नव्हतं. ते दौरे कॅन्सल झाले म्हणून सगळ्यांना बाहेर खरं तर कळण्यात आलं. तर 3-4 दिवस त्या लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी अतिशय मनापासून सगळ्यांचे आभार. आज विभागवार बैठका आहेत, वॉर्डच्याही बैठका आहेत. महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे का आणि एकटा चलोरेचा नारा दिला जाणार आहे का? कारण नाही, आम्ही नारा द्यायला इथे आलेलो नाही आहे. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी, चांगली धोरणं करण्यासाठी आम्ही इलेक्शन लढत असतो. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. त्याच्यामुळे खूप सिरियसली कालही 2-4 महत्त्वाचे महाराष्ट्राच्या ज्या अनेक लोकांनी अतिशय उत्तम काम अर्बन प्लॅनिंगमध्ये केलं आहे, त्याच्या काही मीटिंग्सही आज अर्बन प्लॅनर्सबरोबर घेतल्या. कारण का शेवटी ही मुंबई आपल्याला सगळ्यांनाच प्रिय आहे आणि खूप बेसिक काही ॲम्युनिटीज असतात. कारण का मीही लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामध्ये काम करते. तुमच्या अनेक चॅनल्सवर गेले 2-3 दिवस पुण्याच्या पाण्याच्या परिस्थितीवर खूप चिंताजनक अशा जी माहिती येते. कारण आम्हाला ती माहिती होती, आम्ही कधी ती बाहेर बोलत नव्हतो कारण लोक पॅनिक होतात. मग पण ज्या पद्धतीने पुणे शहर असेल, मुंबई तर वाढलेलीच आहे, बखाल शहरं होत आहेत आणि त्यातून पाणी, कचरा, ट्रॅफिक. काल एकच डेटा माझ्याकडे आला आहे पूर्णपणे आणि जो मी महाराष्ट्र सरकारला, मी काही टीका करायचं बोलत नाही आहे, पण मला याची माहिती मी महाराष्ट्र सरकारला विचारणार आहे की मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जेव्हा होतात तेव्हा मुंबईमध्ये खरंच कोणी डेटा ॲनालिसिस केलेलं आहे की खरं किती लोक चालतात, किती लोक BSTनी जातात, किती लोक मेट्रोचा वापर करतात किंवा त्याचं एस्टिमेट आहे आणि किती लोक गाड्यांनी फिरतात आणि त्याचं एक कोरिलेशन. मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात अजिबात नाही. मी पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करणारी आहे, पण ॲट द सेम टाईम कुठल्या निधीत